मराठा नागरी सहकारी पतसंस्थेची 33वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न। लोणंद शहरातील मराठा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित लोणंद यांचे 33वी वार्षिक सभा संस्थापक अध्यक्ष डॉ. अनिल राजे निंबाळकर यांच्या शुभहस्ते उपाध्यक्ष हनुमंतराव यादव यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली। याप्रसंगी संजय मोकाशी, चंद्रकांत जगताप, महेश यादव, डॉ. किशोर शिंदे, राजेश शिंदे, मंदाकिनी शिंदे, प्रतिभा निंबाळकर, डॉ. मिलिंद काकडे, डॉ. गणेश दानी, गिरीश रावळ, गजेंद्र मुसळे, सौ मनीषा भोसले, सौ विजयश्री माळवदकर, सौ सुप्रिया जाधव, सौ श्वेता घोडके, दत्तात्रेय लाळगे, ओंकार गुज्जर, नवनीत जाधव, सर्व सभासद ग्रामस्थ पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते। बातमीसाठी श्री. दिलीप वाघमारे, लोणंद। मुख्य संपादक शौकत शेख। पंचाण्णव वय आहे का त्यांचं 95 जोरदार टाळ्या होते का धन्यवाद धन्यवाद। आम्ही अपेक्षा करतो ह्या वर्षी खूप मोठी आम्हाला द्या मागच्या वर्षीपेक्षा पुन्हा धन्यवाद। याची मी तुम्हाला माहिती सर्वप्रथम महाराष्ट्रातील ज्यांना आपण भाग्य विद्यार्थी म्हणून असे श्री अजितदादा पवार त्यांच्या पवित्र अभिवादन करून मी माझ्या मनोगताची सुरुवात करते। गेले 4 दिवसात आपण मुस्लिमांनी ज्या काही गोष्टी तुम्हाला वाचून दाखवल्या त्या शांतपणे ऐकल्या त्याबद्दल सर्वप्रथम साहेबांचे आभार। कारण नुसते आकडे ऐकले ते काय शकलं व्हायची वेळ आणि बऱ्याच वेळेला काही बघायला बसत नाही, पण शेवटी हा नियम आहे, कायदा कानून आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला काम गरजेचं आहे। पण जे काही त्या मुस्लिम मॅडमने आपल्याला सांगितलं की तुम्हाला समजेल अशा भाषेत आणि संक्षिप्त रूपात आणि सत्तेचे जे काय आजकाल वाटलं चालू आहे ती तुम्हाला साधारण सांगण्यासाठी खूप आहे। आपण आकडेवारी बघितली की 2025-26 आपली आर्थिक स्थिती काय आहे, आपल्या शेती आहे 14 कोटीच्या वर गेल्या 31 मार्चला आणि गुंतवणुकी 5 कोटी 61 लाख रुपये झाले, कर्ज वाटप 10 कोटी 48 लाख रुपये झाले आणि ग्रॉस केलेली 4.22 आणि जे एकमेकांवरून 1.40 आहे आणि कर्जबाजाचं प्रमाण 3.1 आहे। आता हे आकडे काय सांगतात, हे आकडे फक्त एवढे सांगतात की संस्था ही सक्षम आहे आणि निरोगी आहे। आपण कित्येक वर्ष प्रवर्गात आहोत आणि याचा सवाल मराठा नागरिक संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण उपस्थित हनुमंतराव यादव आमचे ज्येष्ठ सभापती चंद्रकांत दादा, सचिव संचालक गिरीश रावळ, गणेश दानी, कायदेशीर ॲडव्होकेट
माझे सर्व संचालक सहकारी, संस्थेचे सचिव भोसले मॅडम, सर्व कर्मचारीवृंद, सर्व कॉर्पोरेट प्रतिनिधी, मीटिंगसाठी खास उपस्थित असलेले 94 वर्षाचे श्री लक्ष्मणदादा शिंदे, उदयसिंह जगताप, के के गायकवाड बापू, पूजेकर साहेब, क्षीरसागर मुंजी, डॉक्टर किगले, डॉक्टर स्वाती शहा, रवींद्र शहा, गोपालराव क्षीरसागर, रावशेठ गायकवाड, प्रमोद जगताप, शशिकांत जाधव, पत्रकार मित्र आणि आपले उपस्थित आहेत, पत्रकार मित्र वाघमारे साहेब, मराठा समाजाचे माजी अध्यक्ष श्री बाळासाहेब प्रधान, गवडे साहेब, सर्व सदस्यांनी सभासदांनी संस्थेच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित राहावं ही माझी सर्व संचालकांच्या वतीने अत्यंत कळकळीची विनंती आहे. आता आपण बरेचसे सत्कार घेतले. आता हे सत्कार संस्था का घेतली, ते सत्कार घेण्यामागे फक्त आमचा उद्देश असा आहे की या सत्कारातून जे काही उपस्थित सभासद आहेत त्यांनी एक थोडंसं स्फूर्ती घेऊन प्रेरणा घेऊन आपापलं पाठ्यविषय संस्थेच्या संदर्भात वाढतो. आता आपण नुकताच बाळासाहेब पाटील यांचा सत्कार केला का तर आदर्श भागधारक, आदर्श भागधारक म्हणजे काय तर बाळासाहेबांच्या बागाची किंमत 76,000 आणि प्रयत्नामुळे आणि सर्वात म्हणजे आपल्या स्टाफने खूप त्यासाठी कष्ट घेतले आणि त्यामुळे जे आज आपण याचपर्यंत गेलो आहोत. त्यामुळे काय झालं की आता आपण जिल्ह्यामध्ये कुठेही गर्व देऊ शकतो, जिल्ह्यातला कुठलाही माणूस हा आपला सभासद होऊ शकतो आणि यामुळे आपल्या कार्याची व्याप्ती वाढणार आहे. त्याचबरोबर संचालक मंडळाने आपल्या संस्थेच्या नवीन शाखा सुरू कराव्यात असा एक प्रस्ताव केला. असा एक मानस संस्थे संचालक मंडळाचा आहे. तो प्रस्ताव आपण तयार करत आहोत. तो प्रस्ताव खरं तर आत्ताच आपण DDR पाठवला होतो, पण मध्येच आपले जे ऑडिटर आहेत त्यांचं दुःखद निधन झालं आणि त्यामुळं हा प्रस्ताव थोडासा पार घडला. तर मला पुन्हा एकदा सर्व सभासदांनी विचारावं वाटतं की आपण जर संस्था वाढीचा जर प्रस्ताव दिला तर साधारण 5 ठिकाणी शाखा करायला आपल्याला परवानगी मिळू शकते. तर सर्व सभासदांमध्ये एक विनंती की आपल्याला काय वाटतं की कुठं आपल्या शाखा असाव्या, त्याबद्दल जर आपण बऱ्याचदा सूचना दिल्या तर बरं होईल. सर्व सभासदांना आणि माझ्या सेवक वर्गाला आपण सर्वजण संस्थेचे मार्ग उभा आहात, संस्थेत गुंतवणूक करताय, संस्थेकडे कर्ज घेत आहे, संस्थेने ज्या ज्या काही नवीन सुविधा दिल्या आहेत त्याचा वापर करताय आणि त्यामुळे संस्थेची प्रगती अशी करून चालू आहे. आज विचार करा, लक्ष्मीनारायण ज्येष्ठ म्हणून आज पैसे तरीही या संस्थेच्या सर्वसाधारण सभेला येऊन जशी संस्थेची सुरुवात झाली, जशी संस्थेची स्थापना झाली, त्या वर्षीपासून प्रत्येक वर्षी तात्या मिटिंगला हजर राहिलेल्या. परंतु मागच्याच वर्षाचा अपवाद आहे, मागच्या वर्षाचा प्रॉब्लेम असा होता की मागची पाऊस इतका प्रचंड पडत होता, त्यामुळे मुळाच्या सभासदांची संख्या खूप कमी होती. तसं आता एका झाड नाही आहे. मला असं वाटतं की सभासदांनी थोडंसं मनावर घ्यावं आणि कमी जनरल बॉडी मिटिंगला तरी उपस्थित राहावं. काय जे काय करतोय आपण, जे काय आम्ही करतो संचालक मंडळ त्यांना सभासदांनी थोडीशी काय म्हणतो शाबासकीची पाठीवर आपलं मारली तर संचालक मंडळालाही काम करायला सुरू केलं आणि कमीत कमी संचालक मंडळ जे काय करते त्याचं कौतुक करण्यासाठी किंवा काय त्रुटी असतील, काय चुका असतील किंवा तुम्हाला काय सूचना करायच्या असतील त्यासाठी जरी आपण सर्वजण आला तर ते आम्हाला खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. तर मला आता एवढं सांगितलं की सध्या सभासदांची संख्या थोडीशी कमी दिसली. आम्ही दरवर्षी आपल्याला माहिती आहे की आपण आपली सभा अमृतामंगल कार्यालय पण संचालकांचं म्हणणं असं पडलं की अमृतामंगल कार्यालय आपल्यासाठी जरा छोटं पडतं, आपण थोडंसं मोठ्या ठिकाणी जाऊया. म्हणून गेल्या वर्षीपासून आपण राजेशाही पॅलेसमध्ये सभा घ्यायला सुरुवात केली.
कार्यालय मोठं झालं आहे आणि सभासदांची संख्या कमी झाली असं मला लागतं शेअर बाळासाहेबांनी म्हणजे विचार करा की केवढा मोठा त्यांचा करताना या आपण आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा कर्ज घेतो तेव्हा शेअरसाठी करतो म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचे शेअर्स आज आपल्या संस्थेकडे आहे. आम्ही संचालक मंडळाने शेअर्ससाठी प्रत्येक भागाला 9% डिव्हिडंड दिला आहे. म्हणजे आजकाल जर एवढीचा जर विचार केला तर आपण संस्थाही 8.5% देते, ज्येष्ठ नागरिकांना 8-9% देते. आज त्याच दरामध्ये 9%चा डिव्हिडंड आपण प्रत्येक शेअर्सला ₹100 ₹9 देतो. तर मला फक्त इथं सर्व सभासदांना अशी विनंती करायची की आपल्या शेअर्सची किंमत आहे ₹100. जे जुने सभासद आहेत त्यांचे बरेच जणांचे शेअर फक्त ₹100 किंवा काय ₹500. सर्व सदस्यांनी मला किंवा मला आपल्या सर्वांना की आपण शेअरची रक्कम जी आहे 100 च्या ₹1,000 करूया की जेणेकरून आपलं भागभांडवल वाढेल. दुसरी गोष्ट की हे पैसे जे आहेत ते निश्चितच तुम्हाला फायदा करून देणार आहे, निश्चित तोडा करून देणार नाही. आत्ताची सध्याची संस्थेची प्रगती जी वाटणार होती तर ही संस्था आज 9% दिली, मागच्या वर्षी 8% डिव्हिडंड होता, पुढच्या वर्षी 10% असेल, त्या वर्षी 11% असेल. म्हणजे जो तुम्हाला परतावा मिळणार आहे तो निश्चितच चांगला मिळणार आहे. तुम्हाला माझी सभासदांना अशी विनंती की प्रत्येक सभासदांनी आपल्या शेअरची रक्कम वाढवावी किंवा आपण सर्वांनी असं ठरवूया की आपल्या शेअरची किंमत ₹1,000 करूया की जेणेकरून आपला भागभांडवल वाढेल. मान्य आहे सर्वांच्यामध्ये आपण आपल्या शेअरची किंमत ₹1,000 करूया. ज्यांच्या कोणाच्या शेअरची किंमत पैसे कमी असतील त्यांनी आपले पैसे कृपया संस्थेमध्ये भरावे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली संस्था कार्यक्षेत्र एक मोठी जे खंडा तालुका होतं ते आता सातारा जिल्हा झाले. एक मोठी अचिव्हमेंट किंवा मोठी उपलब्धी आपण प्राप्त केलेली आहे आणि ही उपलब्धी प्राप्त केली ही सुद्धा काळ होता आमच्या आणि त्यावेळेला मराठी संस्थे नेहमी निंबाळकर सर आणि त्याने आम्हाला खूप मदत केली, कर्ज दिलं आणि त्यामुळे हळूहळू संकटातून बाहेर आलो आणि आज हा उत्कृष्ट सभासद हे आम्हाला मिळाले आहे आणि त्यासाठी मला त्या दोघांचे आणि मराठा संस्थेचे आम्ही आमच्या कुटुंबियांचे शतशः आभार. त्यांचे मी मनपूर्वक आभार आहे. तसेच जे ठेवीदार आहेत, कर्जदार आहेत, त्यांचे मी आभार मानतो. तसेच जे पत्रकार बंधू आहेत जे नेहमीच आम्हाला सहकार्य करत असतात, संस्थेची जी उत्तरोत्तर प्रगती आहे ती नेहमीच त्यांच्या लेखणीतून आम्हाला व्यक्त होत असतात, त्यांचे मी आभार मानतो. तसेच सर्व संचालक मंडळ ज्यांच्यामुळे ही संस्था एक नावरूपाला येत आहे त्या सर्व संचालक मंडळांचे आभार. हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी जे काही कर्मचारी वृंद आहे सर्व कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो, सर्वांचे आभार मानतो. ही वास्तू आपल्याला हे जे हॉल उपलब्ध केला ते माझे उपसरपंच दादा पाटील यांचे आभार. तसेच आपल्याला जो सुरुची भोजनाचा आस्वाद देणार आहे ते तुम्हाला केटरर्स यांचे मी आभार मानतो आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की सर्वांनी सुरुची भोजनाचा लाभ घ्यायचा आहे आणि सभा संपल्याचे मी जाहीर